नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड, चौफुली, जालना. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना. आता सविस्तर बातम्या. जालना शहरातील रेल्वे उड्डाणपूल परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. याच भागामध्ये आज एका तरुणाचा मृतदेह आढळून आलाय. या तरुणाची हत्या करण्यात आली की त्याची आत्महत्या आहे हे अद्यापही समजू शकले नाही. जालना शहरातील रेल्वे उड्डाणपूल परिसरामध्ये तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीत आज एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे, पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पंचनामा करून हा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केला. मयत तरुणाच्या चेहऱ्याला मार लागला असल्याने या प्रकरणातील अधिक माहिती उत्तरीय तपासणीनंतर समोर येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी दिली आहे. मात्र उड्डाण पुलावरून उडी मारून तरुणाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटना आहे काय डेड बॉडी आढळली. आज रोजी एक माहिती मिळाली की इथं रेवगाव पूल, आपला रेल्वेपट्टीचा ब्रिज आहे, त्याच्या उजव्या बाजूमध्ये एक अनोळखी माणसाची डेड बॉडी मिळून आलेली आहे. ते अंदाजे वय त्याचा 35च्या जवळपास असून त्याचा तोंडाला मार लागला दिसत आहे. ते वरून उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज वाटतोय. तरी PM केल्यावर आपल्याला अधिकची माहिती कळून येईल. तपास चालू आहे. कामगार वगैरे आहे का? नाही, त्याचा पेहरावरून वाटतो की तो दुसऱ्या राज्यातील असेल, आजूबाजूचा कामगार असू शकतो. त्याचा शोध घेणं चालू आहे. शोध घेतल्यावर आपल्याला सविस्तर माहिती कळून जाईल. जालना जिल्ह्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आनंदी स्वामी महाराज मंदिर परिसरामध्ये आज भाविक भक्तांचा उत्साह दिसून आला. तर यावेळी काढण्यात आलेल्या पालखीमध्ये मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. श्री आनंदी स्वामी महाराज मंदिर परिसरामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरली, त्यामुळे मंदिर परिसरामध्ये भक्तांचा उत्साह दिसून आला।
तर आज सकाळीच श्री आनंदी स्वामी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये ढोल पथक, भजनी मंडळ, मल्लखांब मंडळ, शालेय विद्यार्थ्यांचे पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। पालखी महामार्गावर जागोजागी या भक्तांनी पालखीचे स्वागत केलं, तर तरुणांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले। दरवर्षीप्रमाणे आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक निघालेली। दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी दिवशी आनंदी स्वामी महाराजांची पालखी निघते। मी आनंदी स्वामी देवस्थानचा विश्वास असून आमचा वंश पारंपरिक हा उत्सव पार पडत आहे। तरी आम्हाला सर्व समाजातले लोक आम्हाला सहकार्य करतात आणि भरपूर आम्हाला आषाढी एकादशीचा प्रसाद देऊन आनंद लुटतात आणि सर्व जागोजागी फराळाची व्यवस्था भक्तगण करत आहे। त्याच्यामुळं फारच आनंदी स्वामी महाराजाच्या उत्सवात येत आहे। तरी सर्व भक्तांनी आनंदी स्वामी महाराजाच्या पालखीची शोभा वाढवली आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मी आनंदी स्वामी देवस्थानतर्फे मार्गदर्शन। आजचं या पालखीचं कितवं वर्ष आहे आणि महत्त्व काय या पालखीचं? हे आनंदी स्वामी महाराजांची पालखी ही 1726 ला समाधी घेतली आणि आज 400 वर्षापासून ही पालखी आनंदी स्वामीची पालखी जालना नगरात निघत आहे। काय महत्त्व आहे नेमकं पालखीचं? हे पालखीचं महत्त्व असं आहे की एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना याचा लाभ होतो। जालना शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र परिसरातील जंगलामध्ये आज एका तरुणाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला। याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। जालना शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र परिसरामध्ये असलेल्या जंगलामध्ये आज एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये हा मृतदेह होता। याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना माहिती मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। गणेश पंडितराव मिसाळ असे मयत तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। हा तरुण देवमूर्ती येथील रहिवासी असल्याचं समोर आलंय। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे। पीटीआयच्या पाठीमागच्या फॉरेस्ट एरियात सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत फॉरेस्टमध्ये एका बाबळीच्या झाडाला लटकलेलं एक प्रेत आढळलं। त्यावरून इथं आलो असता प्रेताची पाहणी केली व त्याची ओळख पटवली असता सदरील इसम हा 35 ते 40 वयोगटातील इसम असून त्याचे नाव गणेश पंडितराव मिसाळ आहे आणि तो देवमूर्ती येथील राहणारा असून प्रथमदर्शनी त्याने आत्महत्या केली असं दिसून येत आहे। तरी आता पुढील कारवाई करत आहोत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज व्यवस्थितरित्या भरून घेता यावेत याकरिता जालना महानगरपालिका प्रशासनाने 2 पथक नियुक्त केले आहेत। या प्रकरणाचा आज याबाबतचा आढावा महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी घेतला। पाहूयात। 1 जुलै 2024 पासून राज्यभरामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना मासिक 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। या योजनेचे अर्ज भरून घेताना महिलांना मदत व्हावी आणि त्रुटी येऊ नये याकरिता जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने 2 पथक नियुक्त केले आहेत। या पथकांकडून जालना शहरामध्ये सध्या अर्ज स्वीकारण्याचं काम सुरू आहे, तर महानगरपालिका प्रशासनाच्या अख्यातरित्या येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची याबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी आढावा देखील घेतला। आपण एक आढावा बैठक घेतली। आशा वर्कर्स आणि आपले कर्मचारी वर्ग आहेत। लाडकी बहीण या योजना संदर्भात आपण काही सूचना वगैरे केल्यात काय? माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची सध्याची फ्लॅगशिप योजना आहे। यामध्ये 21 ते 65 वयोगटामध्ये येणाऱ्या सर्व महिलांना आणि ज्या महाराष्ट्राच्या रहिवासी आदिवास करतात आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व महिलांना मंथली 1,500 रुपये असं मानधन स्वरूपामध्ये शासनाकडून मिळणार आहे। 1 जुलै 2024 पासून ही योजना सर्व महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे। यामध्ये जर आपण ऑगस्टमध्ये जरी नाव नोंदणी केली तरीही 1 जुलैपासूनच पैसे मिळणार आहेत। याची जी नोंदणी आहे ती ऑनलाईन करायची आहे
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नारी शक्ती दूत असं एक ॲप महाराष्ट्र शासनानं प्ले स्टोअरवर दिलं आहे। ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत त्यांनी ते स्वतःही डाउनलोड करून त्याच्यावर आपला फॉर्म अपलोड केला तरी त्यांचं डायरेक्ट रजिस्ट्रेशन त्या पोर्टलवर होऊन जातं आहे। त्या व्यतिरिक्त ज्यांना याबाबत अडचणी येत आहेत अशा सर्व नागरिकांसाठी, सर्व महिलांसाठी महापालिकेच्या मार्फत 32 ठिकाणी आपले मदत केंद्र, मदत कक्ष उभारण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी 2 लिपिक वर्गीय कर्मचारी आणि 2 आशा वर्कर्स असा 4 कर्मचाऱ्यांचा स्टाफ एका ठिकाणी आपण एका सेंटरवर मदत केंद्रावर दिलेला आहे। त्यावर प्रत्येक 3-4 मदत केंद्रापाठीमागे एक सुपरवायझर आहे जो की साधारणपणे वर्ग क मध्ये उच्च श्रेणीचा अधिकारी आहे। त्यांच्यामार्फत सुपरविजन केलं जातं आहे। आपण महापालिकेत आता जरी बॉडी अस्तित्वात नसली तरी आजी माजी सर्व नगरसेवकांना आपण याबाबत विनंती केलेली आहे। त्यांच्यामार्फतही आपण कॅम्प लावलेत आणि त्यांच्या कॅम्पच्या ठिकाणी आपण आपले कर्मचारी पण उपलब्ध करून देतो। एकूणच मध्ये आपण ऑफलाईन स्वरूपाचे फॉर्म कलेक्ट करून ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत ऑनलाईन करतो आहे। माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। ह्या योजनेचा लाभ घेत असताना नगरपालिकेमार्फत जी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे त्या यंत्रणेकडून आपलं काम करून घ्यायचं आहे। यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला एका फॉर्मसाठी 50 रुपयाचं मानधन दिलं जातं आहे शासनातर्फे। त्यामुळं ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना कोणत्याही स्वरूपाचा खर्च येणार नाही। फक्त त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत, 6 डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचे, त्यामध्ये अधिवास आहे, त्यामध्ये त्यांचं उत्पन्नासंदर्भाची माहिती आहे, आधार कार्ड आहे, त्यानंतर आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि त्यांचं बँक पासबुक, ह्या 5-6 गोष्टी आहेत। या त्यांनी आपल्याकडे जमा केल्यानंतर त्याचा फोटो काढून तो त्या ॲपमध्ये अपलोड केला जाईल आणि त्याचं त्या महिलेचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर साधारणपणे ऑगस्टमध्ये फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये शासनामार्फत यामध्ये ते जे 1500 रुपये जे आहेत ते दिले जाणार आहे। पाचन वडगावला विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही भाजपा नेते सतीश घाटके यांनी दिली आहे। भाजपाच्या युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। विकासापासून आणि मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या जालना तालुक्यातील पाचन वडगावला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा शब्द भाजपाचे नेते सतीश घाटके यांनी दिलाय। मंगळवारी पाचन वडगावामध्ये भाजपाच्या नूतन शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले। या प्रसंगी गावातील स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी या कामाचे उद्घाटन देखील सतीश घाटके यांच्या हस्ते करण्यात आले। सतीश घाटके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भाजपाच्या नूतन शाखेचे उत्साहात उद्घाटन सोहळा पार पडला। या प्रसंगी गावातील अनेक युवकांनी गावाच्या विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश केला असून नूतन शाखेतील सर्व युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे सतीश घाटके यांनी पक्षात स्वागत करून सत्कार केलाय। श्री आनंदी स्वामी पालखी मिरवणुकीनिमित्त जालनामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन पाहावयास मिळाले। पालखी बाजार चौकी परिसरामध्ये आली असता दरवर्षी मुस्लिम बांधवांच्या वतीनं पालखीचं आणि पालखी सोबतच येणाऱ्या भक्तांचं स्वागत देखील करण्यात आलंय। जुना जालना भागातील भाजी मंडी जवळील बाजार चौकी येथे श्री आनंदी स्वामी महाराज पालखी मिरवणूक आली असता जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले। यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाजार चौकी येथे पालखी मिरवणुकीतील विश्वस्त पुजारी, आखाडा प्रमुख, सेवेकरी बांधवांचे मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, फौजदार ज्ञानदेव नागरे, ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा, माजी नगरसेवक शाह आलम खान, आखाडा प्रमुख गणेश सुपारकर, माजी नगरसेवक आमिर पाशा, आनंदी स्वामी महाराज संस्थानचे प्रमुख रमेश ढोले, अमित महाराज ढोले, कैलास जावळे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती। कशा प्रकारचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे, काय सांगा? आज आषाढी एकादशीच्या दिवशी आता जस्ट पालखी सोहळा जालना शहरामध्ये सुरू आहे
आणि खरोखरी बाजार चौकी जो आहे आमची तिकडे मुस्लिम बांधवातर्फे आणि प्रशासनतर्फे याचा स्वागत करण्यात आलेला आहे. ते खूप एक जातीय सलोखाचा एवढा सुंदर हसीखेळीचं वातावरण पाहायला मला भेटलेलं आहे की दोघे समाजाचे लोक सोबत येऊन एक दुसऱ्याचं स्वागत करत आहे, रंग लावत आहे आणि एक दुसऱ्याच्या त्योहारमध्ये ते सामील होत आहे. खरोखरी हे पूर्ण देशासाठी समाजासाठी एक मोठा उदाहरण आहे आणि जर सर्वांनी अशीच भावना जर पाळली तर कुठे कधी ते आपल्याला हिंदू मुस्लिम तणाव दिसतो, मुलामुलामध्ये भांडण दिसतो, ते होण्याचा प्रश्नच राहणार नाही. खासकर जो युवा पिढी आहे ही परंपरा मला वाटते किमान 20-25 वर्ष जुनी आहे. पाशाभाई यांनी सर्व 40 वर्ष जुनी आहे. पाशाभाई यांनी सर्व सिनियर मंडळी ही पाळत आहे. पण यूथनी पण हेच पालन केला तर जो आपल्याला सोशल मीडिया किंवा इतर थोडा ताणतणाव कधी कधी दिसतो ते होण्याचा पण प्रश्न राहणार नाही. तर एवढी सुंदर आज जो जातीय श्लोकाचा एक उदाहरण मला दिसलेलं आहे, खूप प्रसन्न झालो आहे मी आणि मी सर्वांना आवाहन करतो सर्वांनी असंच हसीखेळीमध्ये राहिले पाहिजे. सुपारकर साहेब, मला हे सांगा, काय सांगाल आजच्या पालखीच्या संदर्भात? श्री आनंदी स्वामी महाराजाच्या चरणी नतमस्तक. आज आषाढी यात्रेनिमित्ताने आनंदी स्वामी महाराजाची पालखी सकाळी 8ला मंदिरातून निघलेली आहे. आज एकादशीचा सर्वात मोठा पर्व आहे. छोटी पंढरपूर मानले जालना शहर आहे. सर्वात मोठी यात्रा पंढरपूरनंतर जालना जिल्ह्यात भरते आणि आजूबाजूतील सर्व जिल्ह्यातून लोक जालना शहराला आनंदस्वामी महाराजाच्या पालखीमध्ये सहभागी होण्याकरता येतात. या पालखीचं वैशिष्ट्य गेल्या 300 वर्षापासून ही पालखीची परंपरा चालू आहे. या पालखीला सकाळी 8ला मंदिरातून निघते. शनी मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, बाजार समिती, धेरकरवाडी, विठ्ठल मंदिर, बरवार गल्ली आणि परत आनंदस्वामी मंदिर असा हा मार्गक्रमण आहे. या पालखीसमोर आमच्या जय बजरंग व्यायाम शाळेचा आखाडा गेल्या 40 वर्षापासून आपले कर्तव्य मुलं त्या ठिकाणी खेळ दाखवतात. आपल्या देशाची जी परंपरा आहे, महाराष्ट्राची परंपरा अखंडित ठेवण्याकरता लाठी काठी मलकम हे सर्व या पालखीमध्ये दाखवलं जातात आणि फार गुण्यागोविंदाने ही पालखी जालना जिल्ह्यात पार पडत आहे. आज पालखी बाजार चौकात आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी पालखीचं यथोचित सत्कार केला, शाल श्रीफळ दिले आणि मंदिरातूनही माननीय SP साहेबांचा इथं सत्कार केला. SP साहेबांनी सुद्धा पालखीला हार घातला आनंदी स्वामी महाराजाला आणि आज SP या ठिकाणी आलेत आणि सर्व मुंबई समाजाच्या माध्यमातून पालखीच्या ट्रस्टी लोकांचं आणि आखाडा प्रमुखांचं माननीय इक्बाल पाशा गेल्या 40 वर्षापासून हा कार्यक्रम करत आहेत आणि असंच गुण्यागोविंदाचं वातावरण या जालना शहरात आहे. सर्व हिंदू बांधव, मुसलमान बांधव आपल्या आपल्या सणाच्या, मग ईद असो किंवा दिवाळी असो किंवा पालखी असो किंवा आंबेडकर जयंती असो, कुठल्याही प्रकारचा सण का शिवजयंती असो, सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एक जागेवर येतात आणि एकीचं प्रतीक हे जालना शहरातून सगळ्यांनी घ्यावं हीच विनंती ईश्वरचरणी करतो. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड
रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे। वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे। BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन। BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आजच आपला प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेच्या नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।
छोटा स्कूल विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर, अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। SRPSSH द्वारा संचलित विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना। संपर्क 9021888816। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते।
बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा: ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य: जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉईज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय। या तेलाचे अनेक फायदे आहेत। टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात। या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते। तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात। सर ये तेल का फायदा का तो अपना झड़ना वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा। आपके लिए 1 हफ्ते गारंटी पे दे रहा हूँ सर। आप ये 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं। ऐसा वाला 1 बोतल जेंट्स के लिए लगाते हैं, बाल घने ग्रोथ मजबूत हो जाएगा। लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीना लगाया तो 6 महीना लगा तो ऐसा बाल लॉन्ग घनी रहता है। सिर्फ क्या है आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है। फेक मतलब तो सर ये ऐसा रहता सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है। ये तेल नहीं सिर्फ पानी में जाता आपके लिए। ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी ने एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से, हमारे साउथ का, हमारे मैसूर से नहीं आ रहा है। ये अपने गुजरात से आ रहा है सर। ये डुप्लीकेट तेल सिर्फ पानी में जाता है, ये मत लेने का। ओरिजिनल तेल चाहे तो यहाँ पे आजाद मैदान जानने में पैसा आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए। आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो। बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है। तो सर उसके लिए हम अमेज़न ऑनलाइन फ्लिपकार्ट में नहीं बेच रहे सर। आपके वीडियो में देख के सर, या वीडियो में देख के कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर। क्या तो सर अपने ये गांव ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास से ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए। फ्लिपकार्ट अमेज़न ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर। ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देगी सर। एक भी जाता सर, एक भी जाता सर, ये मत लेने का है। आपके पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर। सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया। तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है। और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, वहाँ पे डुप्लीकेट आ रहा है। तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा। और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर। तो मैं इतना कहना चाहूंगा। हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते। त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात। पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉईज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय। आयशा लॉन्स जालना लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा। आमचा पत्ता आयशा लॉन्स उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना। बुकिंगसाठी आजच संपर्क करा। मोबाईल नंबर 9890072142। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबट चौफुली, जालना। संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366।